नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. आता मी आहे पोलादपूरला. इथून आपण चाललेलो आहोत दापोलीला आणि ह्यावेळी बाईक राईड करतो आहे. कारने घेऊन जात आहे. थोडा वेगळा एक्सपिरियन्स. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दापोली दाखवणार आहे पूर्णपणे. दापोलीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही कोणकोणत्या प्लेसेस फिरू शकता, काय काय बघण्यासारखं आहे, काय काय महत्त्व आहे, हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता मी आहे इथून राधिका, अर्णवी दोघांना ऊन लागतंय वाटतं. तोंडावर हात ठेवून बसलेले आहेत. इकडे आपला टॉप बॉक्स रेडी झाला आहे आणि बाकी सगळं रेडी आहे. हे आपलं पोलादपूरचं घर. इथे समोरच सावित्री नदी आहे आणि त्या साईडला प्रतापगडचा जो पूर्ण डोंगर आहे तो दिसतो. म्हणजे प्रतापगड किल्ला पण दिसतो आपल्या खिडकीतून. तर तुम्ही जर माझे रेग्युलर ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल. तर चला आता निघूया. ऑस्कर बाय. वेळ झालेली आहे 10:30. तर आता मी गोप्रोला माउंट करणार आहे हेल्मेटला. तर आता आपली बाईक झालेली आहे लोड. सॅडल बॅग घेणार होतो पण सॅडल बॅग स्किप केलेत कारण एवढं सामान नाही आहे. जेवढं आहे तेवढं गाडीमध्ये बसलं आहे. आणि आता आपली राईड सुरू होत आहे. गणपती बाप्पा येस. तर चला सुरुवात करूया जर्नीची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल दापोलीमध्ये फिरण्याची ठिकाणे. लाबुबू. तर आता पहिलं पेट्रोल भरूया. आपल्याला सुरू झालेलं आहे मुंबई गोवा हायवे. आपलं घर जवळच आहे आणि इथे पोलादपूरला पेट्रोल भरून आपण काटेतळी मार्गे जाणार आहोत. काटेतळी, रेवतळे. पहिला आपण जाऊया अंजरलेच्या दिशेला आणि मग तिथून पूर्ण एक्सप्लोअर करत करत आपण लाडघरपर्यंत जाऊया, बोरवंडीपर्यंत. म्हणजे तुम्हाला सगळे स्पॉट व्यवस्थित बघायला मिळतील. तर आता आपण पेट्रोल टाकलेलं आहे पोलादपूरच्या पेट्रोल पंपावर आणि आता आपण जाणार आहोत काटेतळी मार्गे. तर जर तुम्हाला काटेतळी मार्गे जायचं आहे तर हा रस्ता आहे. हा जो सबवे निघाला, हा निघाला कशेडी घाटाकडे. ओम साईराम. आणि हा सबवे जिकडे संपतो म्हणजे टुवर्ड्स गोवा कशेडी घाटाकडे, तिथून हा बघा हा शॉर्टकट आहे. तिथून तुम्हाला रेवतळी फाटा, जिकडून दापोली रोड चालू होतो, महाड दापोली रोड, तो तुम्हाला इथून फक्त 10 किलोमीटर आहे. आणि या काटेतळी मार्गाने तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तुम्हाला इथून हे बघा हे सुंदर दृश्य अनुभव करायला मिळतं. इथून जे आपल्याला दिसतंय हे सगळं पोलादपूरचा पट्टा आहे. समोर दिसतंय ते सावित्री धरण आहे आणि जो उंच पर्वत दिसतोय ना समोर, तो आहे महाबळेश्वरचा आर्थर सीट पॉईंट. प्रतापगड हा बघा इथे समोर दिसतोय, तो आहे प्रतापगड. म्हणजे इथून कळतं की किती उंचावर आहेत हे गड आणि महाबळेश्वर आपलं किती हाईटला आहे. ते जेव्हा वरती जातो तेव्हा त्याचा भास होत नाही आपल्याला, पण इथून ते कळते केवढे उंच दिसतात हे सह्याद्रीचे पर्वत. आणि या रस्त्याने जाताना एक सुंदर फार्म बघायला मिळतं आपल्याला. हे बघा कसल्या भारी पपाया लागल्या त्याला. सगळ्या कलमाच्या पप्पाया आहेत. आतमध्ये जायचा प्रयत्न करू नका, इलेक्ट्रिक फेन्सिंग पण आहे. तर मग जोर का झटका धीरे से लगे वाली फिलिंग नक्कीच येईल जर पपाया तोडायला गेलेत तर. आणि इथे तुम्हाला असं एक हॉटेल पण आहे ऑन द वे. तिथे तुम्हाला वडापाव, साबुदाणे वडे वगैरे असं मिळतं. तर मित्रांनो आपण बघा ह्या काटेतळी मार्गे आलो ना की इथे निघतो. हा आहे कशेडीचा बायपास. म्हणजे हा रस्ता सुरू होतो महाडवरून, मध्ये रेवतळी फाटा आहे, तिथून आपण आता दापोलीकडे जाणार आहोत. आणि हा सरळ गेला हा कशेडी बायपास. हा निघतो नातूनगरच्या इथे, तुम्हाला डायरेक्ट खेडमध्ये काढतो. तिकडे तुम्ही मुंबई गोवा हायवे टच करू शकता.
पूर्वी कशेडी घाट बायपास करण्यासाठी लोक हा रस्ता वापरायचे, कारण ह्याला वळणं नव्हती तेवढी. तर आता आपण रेवतळी मार्गे दापोलीकडे जाऊया. आणि बघा हा जो सरळ रस्ता आला हा आला महाड मार्गे, आणि हे आहे रेवतळी जंक्शन. इथून तुम्हाला करंजडी रेल्वे स्टेशन पण जवळ आहे. त्या सगळ्या रिक्षा त्याच्यासाठीच उभ्या असतात. आणि हा सरळ रस्ता गेला दापोलीकडे. तर आता आपल्याला ऑन द वे जाताना हा सरडा दिसलाय. हा बघा कसा दिसतो तो, एकदम स्लो 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 चालतो. हा बघा, एकदम स्लो स्लो चालतो हा रोड वगैरे क्रॉस करताना. तर मस्त अशा दुर्मिळ साड्याचं दर्शन झालं आपल्याला. थांबलो. अर्णवीनी पण पहिल्यांदा बघितलं, आणि अर्णवीची ही पहिलीच लॉंग राईड आहे आमच्या बरोबर. बघा काय वाटतंय अर्णवी, आता गोव्यालाच जायला लागेल वाटतं. हा, माइनक्राफ्ट मध्ये सरडा नाही है, बिच्छू है बस. हाँ बिच्छू है, बिच्छू भी दिख सकता है अपने को. बिच्छू तो देखा था मम्मा डाडा ने. चला, तर मित्रांनो लाटवण मार्गे आपण आलो ना की हे जंक्शन लागतं. हा जो उजवीकडे गेला हा रस्ता गेला मंडणगडला, आणि हा डावीकडे गेला दापोलीला. तर दापोली 36 किलोमीटर. मी मंडणगड मार्गे चाललोय. नाही पण जाणार कुठे? मी अंजारल्याला चाललोय. अंजारल्या इकडनं शॉर्टकट होतं ना? नाही, मला इथून शॉर्टकट आहे ना. धागाव मार्गे शॉर्टकट आहे ना अंजारल्याला. रस्ते माहीत आहेत. तर हा रस्ता चालला आहे मंडणगड. तर आपण मंडणगड आंबेत धागाव मार्गे जाणार आहोत, आणि हा पण चांगला रस्ता आहे. जर तुम्ही मुंबई पुण्यावरून येत असाल ना तर तुम्ही डायरेक्ट मंडणगड किंवा लोणेरे मार्गे आतमध्ये येऊ शकता. आणि जर तुम्हाला अंजारल्याला जायचं आहे तर मग तुम्ही आंबेत धागाव मार्गे किंवा आंबेत कुंबळे मार्गे, कुंबळेच्या पुढे धागाव आहे, तिथून वरती तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला दाखवतो रस्ता तो. तर मित्रांनो आपल्याला हा शॉर्टकट इथे घेऊन येतो. हे आहे कुंबळेगाव. म्हणजे हा जो सरळ रस्ता आला उजवीकडून, हा आला लोणेरे किंवा माणगावच्याकडून. हा मंडणगड दापोली रोड आहे, आणि हे कुंबळे मार्केट आहे पूर्ण. तर भरपूर मुंबई पुण्याचे लोक ह्याच मार्गाने येतात. आणि कुंबळेच्या पुढे तुम्हाला एक छोटा अजून एक मार्केट लागतं दहागाव म्हणून. त्या दहागावच्या इथून हा बघा हा राईट आहे, छोटासा राईट आहे, तर लक्षात ठेवा. इथून हा आहे अंजारले बायपास. आता इथे पुढे आलं की हा एक स्पॉट आहे. इथून एक रस्ता असा लेफ्टला जातो, एक उजवीकडे जातो. तर मी झालो इथे कन्फ्यूज, आणि इथे त्यांना मॅप लावून या, कारण कोण असं भेटत नाही. रात्रीच्या वेळी प्रवास करू नका ह्या रस्त्यांनी. तर आता नशीब जिओला नेटवर्क आहे, मी इथून टाकतोय अंधारले, तर माहीत पडेल आता. आणि मोस्टली कोकणात फिरताना जिओचं कार्ड घेऊन फिरा, म्हणजे प्रत्येक जागी नेटवर्क लागतं इथे. तो बेनिफिट आहे जिओचा. इथूनच जायचं आहे. मला डाऊट होता राईटचाच, पण तरी एकदा कन्फर्म केलं आपण. इथून आता 25 किलोमीटर आहे आपल्याला अंधारले. पुढे जाऊन लेफ्ट आहे. हां, आणि या रस्त्याने जाताना ना हा बंगला एक नंबर वाटतो. हा पूर्ण डोंगर विकत घेतला ह्यांनी, त्याच्यात प्लांटेशन केलं आहे, रस्ता केला आहे वरपर्यंत जायला, आणि एकदम उंचावर टॉपला तो बंगला बांधलेला आहे. आणि हा जो बंगला आहे ना हा लांबून लांबून दिसतो, खूप लांबून दिसतो हा बंगला. सुंदर बांधला, पैसा. थोडे पुढे तुम्ही आले की इकडे तुम्हाला हा नाका लागतो, कुडावळे नाका. आणि इथून तुम्हाला राईट घ्यायचा. इकडे बोर्ड दिसेल तुम्हाला, कड्यावरील गणपती मंदिर अंधारले. तर हा राईट आहे तुम्हाला जाण्यासाठी.
आणि या मार्गावर तुम्हाला अंधारल्याला जाताना हा नायराचा पेट्रोल पंप पण आहे. तर इकडे तुम्हाला पेट्रोल पंपची पण सुविधा आहे. आणि आता 1:15 वाजायला आले, जवळ आलो आहे आपण. तर बघा हा जो रस्ता आला, हा आला हर्नेकडून. हर्ने अंधारले जो बायपास आहे ना, तो तिथून आला. आपण जाताना इथून जाणार आहोत. आता आपण सुरुवात जी करू व्हिडिओची ती कड्यावरच्या गणपतीच्या इथून करू. पहिलं काहीतरी रिफ्रेशमेंट घेऊया. रिफ्रेशमेंट. तर मस्त थंड पाणी पिलं, थोडं कोल्ड्रिंक पिली. आणि इथे जनरल स्टोअर आहे, इथे तुम्हाला सगळं मिळतं. तर तुम्ही इकडे कुठे स्टे वगैरे करत असाल ना, तर इकडे ही सगळी सोय आहे. दुसरी पण सोय आहे बाजूला. आणि इथून बघा, जर तुम्हाला केळशीकडे जायचं आहे ना, तर केळशी पण इकडून 11 किलोमीटरच आहे. मंडणगड पण आहे. आणि अंजारले गणपती मंदिर 4 किलोमीटर सरळ जायचं आहे. तर आता आपण अंजारले गणपती मंदिराकडे चाललो आहे, ज्याला कड्यावरचा गणपती म्हणून पण ओळखलं जातं. तर मित्रांनो, दापोली एक्सप्लोअर करायची सुरुवात आपण इथून करूया. आणि आजपर्यंत मी गेलो नव्हतो कड्यावरील ते गणपती देवस्थान अंजारले. गणपती बाप्पा मोरया. आणि मग इथून आपण पाटले बीच वगैरे सगळं कव्हर करूया. सगळा कोस्टल आपण कव्हर करणार आहोत.